की तिन्ही युगापेक्षा साधू थोर जाणार तो कलियुगी, म्हणजे कलियुगाचा साधू थोर आहे. किंवा असं होतं का? ऐका, तुम्हाला पटवून देतो. कृत युगामध्ये काय झालं? जय आणि विजय हे द्वारपाळ देवाचे. भगवान युद्ध करून आले, खूप थकून आले होते. आणि जय विजय जे द्वारपाळ त्यांना म्हटलं की मी खूप थकून आलो, मला थोडा आता आराम करायचा, म्हणजे झोपायचं आहे. आणि मला झोपायचं आहे म्हणून माझी झोप मोडता कामा नये. समजा कोणी आलं भेटायला तर फक्त एक सांगा की भगवान झोपलेले आहेत, माझी परवानगी शिवाय मध्ये कोणाला सोडायचं, असं जय विजयांना नमूद केलं, सांगून ठेवलं. आणि भगवान झोपले. काय नाही, देवाला झोपून 5 किंवा 10 मिनिट झाले असतील आणि सनकाधिक आले. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे चौघही भावंड आले देवाला भेटण्यासाठी. आणि त्यांचा अधिकार फार मोठा आहे, कारण ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहे चौघ. चौघांचं वय फक्त 7च वर्षाचं आहे. त्याला मला एक विशेष बरं का, सनकाधिकांचं जे वय आहे ते किती वर्षाचं आहे? ते आज बी 7 वर्षाचं आहे. अनेक युग गेली, त्यांचं वय वाढत नाही, त्यांचा चेहरा बदलत नाही, त्यांचं ज्ञान बदलत नाही. आणि प्रलय झाला तर त्यांचा प्रलय होत नाही. असे सनकाधिक 4 संत आहेत. त्यांचं वय कायम अखंड 7 वर्षाचं आहे. ते चौघही बालक आले सनकाधिक, आणि त्याने म्हटलं की आम्हाला देवाला भेटायचंय, आतमध्ये जायचंय. ते द्वारपाळ हात जोडून म्हणतात, महाराज तुमचा अधिकार फार मोठा आहे, तुम्हाला अडवणे इतकी आमची कुवत नाहीये. पण देवाची एक आज्ञा आहे. आज्ञा असे आहे की परवानगी असल्याशिवाय, घेतल्याशिवाय मध्ये कोणाला सोडायचं नाही. कारण देव लांबून आले, थकून आले, युद्धावरून आले, झोपलेले आहेत. ते म्हणतात तुम्हाला आम्हाला अडवता येणार नाही, आम्हाला मध्ये जायचंय, कारण आम्ही मालक आहोत. कारण आमचा मालक मध्ये झोपलेला आहे, आम्ही त्यांचे पुत्र आहोत, म्हणजे घरावर आमचा अधिकार जास्त आहे. आणि नोकरापेक्षा मुलाचा अधिकार जास्त असतो घरावर. मग तुम्ही नोकर आहात, आम्ही मालक होत्या घराचे, आम्हाला आज जावं लागेल, आम्ही जाणार. ते द्वारपाळ म्हणतात, जय विजय महाराज माफ करा, परवानगी घेतो आणि मग मध्ये जा. ते म्हणलं नाही नाही, तुम्ही उन्मत्त झाला, आम्हाला अडवतात, एवढी हिंमत झाली तुमची, म्हणजे तुम्हाला अहंकार झाला, तुम्ही देवाजवळ असल्यामुळे तुमचा अहंकार वाढला आणि म्हणून आम्ही तुम्हाला श्राप देतो, तुम्ही 3 जन्मापर्यंत राक्षस व्हाल. आता ऐका माझ्याकडे बा, 3 जन्मापर्यंत राक्षस व्हाल असा श्राप दिला. मला तुम्हाला असं विचारायचंय की ज्या जय आणि विजय याची काही चूक झाली का? याच्यामध्ये काही चूक होती का? देवाने सांगितलं होतं मला झोपायचंय, माझी परवानगी शिवाय मध्ये कोणाला सोडायचं नाही. सनकाधिक आले, ते मध्ये आम्ही मध्ये जाणार आहोत. द्वारपाळ हात जोडून सांगतात, महाराज मध्ये जा, फक्त 2 मिनिट थांबा. अगोदर विचारतो देवाला, परवानगी घेतो, नंतर मध्ये सोडतो, फक्त 2 मिनिट थांबा. आता मला एक सांगा, काय चुकलं? बरोबर सांगितलं त्यांनी. पण सनकाधिकांना तेवढा सुद्धा धीर निघाला नाही. त्यांना असं वाटलं आम्हाला अडवतो, म्हणजे उन्मत्त झाले, जा श्राप देतो की तुम्ही 3 जन्मापर्यंत तुम्ही राक्षस व्हाल. काय विशेष आहे पाहिजे, काही चूक नसताना बिचारा जय आणि विजयाला 3 जन्मापर्यंत राक्षस व्हावं लागलं. चला डायरेक्ट कलियुगामध्ये घेऊन जातो तुम्हाला. डायरेक्ट कलियुगामध्ये कुठे लोकांनी ठरवलं आणि एका माणसाला पैसे दिले, मुस्लिम धर्माच्या माणसाला, A1 होता, त्याला सांगितलं तू पान खा आणि तिकडून महाराज आंघोळ करून आले का त्यांच्यावर फक्त थुंकायचं. बघा बरं का, पैसा दिला होता, नाही आंघोळ केली गोदावरीमध्ये, आणि जशी पायऱ्या चढायला लागले ते वेश आहे, अजून पण आहे ते वेश, आम्ही पाहिली ते वेश आता वेशवर वर बसला होता. आणि जसाही प्रवेश केला तसं त्याने कान कोण थुंकला महाराजांच्या अंगावर. महाराजांनी त्याच्याकडे फक्त पाहिलं आणि फक्त स्मित हास्य केलं, नुसतं गालातला गालात स्मित हास्य केलं. आणि महाराज काही न बोलता परत माघारी परत गेले. आणि माघारी परत गेले आणि पुन्हा आंघोळ केली, पुन्हा आले. पुन्हा आल्यावर त्याने परत थुंका तो पानाचा तयारच ठेवला होता आणि परत थुंकला. महाराजांनी काहीच केले, फक्त एकदा त्याच्याकडे पाहिलं, पुन्हा परत गेले, पुन्हा आले, हा पुन्हा थुंकला, पुन्हा गेले, असे 108 वेळा थुंकला. किती? पूर्ण दिवस गेला आंघोळ करण्यामध्ये, 108 वेळा थुंकला. पण महाराज एकही शब्द नाही बोलले. शेवटी तो रडायला लागला. का रडायला लागला सांगू? कारण त्याने 100 पानं खाल्ली आणि प्रत्येक पानाला काठाने चुना लावला होता. आता मला एक सांगा, एकाच कालावधीमध्ये 2-4 तासाच्या अंतरामध्ये ज्याने 100 पानं खाल्ली त्याचं तोंड काय म्हणेल? त्या चुना आणि काथ्यामुळे त्याचं तोंड अतिशय भयंकर असं आग करायला लागलं. तो रडायला लागला, पाय पडला, महाराज माफ करा, फार जीवनामध्ये फार मोठी चूक केली, एक पैशासाठी मी तुम्हाला तुमच्यावर हे कृत्य केलं, वाईट झालं. रडायला लागला. महाराज रडू नको, तुला त्रास होतोय का, चल माझ्या घरी. महाराजांनी त्याला त्यांच्या घरी नेलं वाड्यावर आणि त्याला खाण्यासाठी लोणी दिली. ही लोणी खा,
आणि लोणी खाल्ली की मग तुझे जे तोंड आहे जे आग करतंय ते आग करणार नाही. त्याला खाण्यासाठी लोणी दिली, तो रडायला लागला. महाराज रडू नको. तो म्हटला महाराज एक 2-4 रुपयासाठी मी एवढं फार वाईट कृत्य केलं, मला माफ करा. मला सांगता चिंता करू नको. प्रसाद देऊनी मुक्त केला. कोणाला? यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. काय विशेष असेल म्हणून साधू म्हणतात बरं का, म्हणून संत म्हणतात. हा फरक आहे साधू मध्ये संतांमध्ये. फक्त परवानगी घेतो आणि मध्ये सोडतो एवढा सुद्धा धीर पटला नाही तरी श्राप दिला. 3 जन्मवृंद राक्षस व्हाल. 108 वेळा थुंकला तरी प्रसाद देऊन मुक्त केला. मग मला तुम्हालाच विचारायचंय कुठल्या युगाचा साधू थोर समजणार? तुमचं तुम्ही बघा, फक्त माझं मत मांडतोय, काय करायचं ते. द्वापर युगामध्ये काय झालं, एका माणसाला मुलगा होत नव्हता आणि म्हणून त्याने एका देवीची उपासना केली 12 महिने. आणि देवी प्रसन्न झाली. भक्ता वरमृत्यूवर मी प्रसन्न आहे, माग काय मागायचं? त्याने म्हटलं बस आई, जीवनामध्ये भरपूर आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, सर्व व्यवस्थित आहे, पण एक अडचण आहे की मुलगा नाही. देवी म्हटले जा, मी तुझ्या प्रसन्न आहे, तुला मुलगा होईल. त्याने आशीर्वाद घेतला आणि आनंदाच्या प्रमाणात धावत सुटला घराकडे. तो धावत चालला होता पण दुर्वास मुनी बसले होते ध्यानस्थ आणि तो 100 फूट वरून चालला होता पळत. आणि दुर्वासाने बघितलं की हा माणूस एवढा धावत का चालला. त्याला आवाज दिला, म्हणे इकडे इकडे इकडे. तो जवळ आला. त्याने हात जोडले, महाराज काय झालं, काय चुकलं माझं? तुझं चुकलं नाही, पण मला एक सांग, एवढा घाई गर्दीत कुठे चालला पळत? तो म्हणे महाराज मुलगा होत नव्हता, 12 महिना देवीची उपासना केली, देवी प्रसन्न झाली. सांगितलं वरमृई, मी सांगितलं मुलगा पाहिजे. देवीने म्हटलं जा, तथास्तु, तुला मुलगा होईल. मला आनंद झाला. मला आता आनंदाच्या भरामध्ये मी धावत घराकडे चाललो पत्नीला सांगण्यासाठी. दुर्वास मुनी म्हणतात, मूर्खा, लाज नाही वाटत? अरे एवढा मोठा साधू इथे बसला असता मला नमस्कार न करता असाच पळत चालला, तुला एवढे कळत नाही? जा, देवीने दिलेलं वरदान कॅन्सल. काय चूक आहे विचारायची मला सांगा. त्याचं काही चुकलं का? काही चुकलं नाही. आनंदाच्या वरामध्ये चालला, 100 फूट अंतरावरून चालला, तर दुर्वास मुनी म्हणतात जा, देवीने दिलेलं वरदान कॅन्सल, मुलगा होणार नाही. आणि खरंच कॅन्सल झालं. त्याच्या शब्दात एवढी ताकद होती. देवापेक्षा साधूच्या शब्दामध्ये ताकद जास्त असते बरं का. म्हणून मी एक शब्द कायम वापरतो, आशीर्वाद कोणाचाही घ्यायचा. आशीर्वाद कोणाचाही घ्यायचा, लहान असो का मोठा असो, बाई असो का माणूस असो, म्हातारा असो का तरुण असो, आशीर्वाद कोणाचाही घ्यायचा. पण श्राप मात्र कोणाचाच घ्यायचा नाही. कारण आशीर्वादामध्ये ताकद असे आहे, तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही, पण अडचण येऊ शकते श्रापामध्ये. म्हणून कोणाचाही असला तरी जा, वरदान कॅन्सल. मला असं वाटतं त्याची काही चूक नाही तरी सांगतात वरदान कॅन्सल. चला परत कलियुगामध्ये एकदा येतो. त्या मंबाजी बुवाने तुकाराम महाराजांना काट्याच्या काठीने मारलं. बरोबर, ज्या काठीला काटे होते अशा काठीने मारलं. तुम्ही ती सध्या सिरियल पाहता, हा तू माझा संगाती. पण त्याच्यामध्ये असं आहे, आता सध्या ते जे दाखवत आहेत तसं काहीच नाही त्या चरित्रामध्ये. मी पूर्ण चरित्र वाचलेलं आहे आणि आदरणीय परमपूज्य रामभाऊ महाराज राऊत यांच्याकडनं मी पूर्ण चरित्र ऐकलेलं आहे 2 वेळा. त्या चरित्रामध्ये असं काहीच नाहीये, तसं काही नाही. ते मंबाजीवाचा जो त्रास दाखवता येत ना तसा त्रास नाही. त्या ब्राह्मणाने एवढा त्रास नाही दिलेला तुकाराम महाराजांना. दिलेला आहे त्रास, मलाही मान्य, पण कुठपर्यंत त्रास आहे मंबाजीवाच्या चरित्रामध्ये? जोपर्यंत गाथा बुडवला तोपर्यंत त्रास दिलेला आहे मंबाजीवाने, त्याच्या पुढे त्रास नाही. गाथा जसा वर आला 13 दिवसामध्ये तसं तिथून तो त्यांचा काडकरी म्हणजे शिष्य झाला. पण ते सिरियलवाले अजून बी दाखवतात, अजून बी चालूच आहे. पण जाऊ दे, मला काही म्हणायचं नाही की सध्या तो पिक्चर आहे त्याला तो लांबवायचा आहे, रंगवायचा आहे म्हणून ते दाखवतात. पण तसं मारलं पूर्ण अंग सुद्धा महाराजांचं, पूर्ण अंग, तरी कीर्तनाला होते. पण तो नाही आला त्या दिवशी. कोण? मंबाजीवा. तो नाही आला. का नाही आला? त्याचं कारण असं होतं की आपण ज्याला मारलं त्याच्या आपण कसं काय जाऊ कीर्तनाला? तो आला नाही. महाराज म्हणतात मंबाजीवांना बोलून आला. का? तर तो दशग्रंथी होता. दशग्रंथी म्हणजे 4 वेद आणि 6 शास्त्र ज्याला पूर्ण पाठ असतात मुखोद्गत, त्याला दशग्रंथ. आणि मंबाजीवा हा दशग्रंथ होता, विद्वान होता. महाराज सांगतात मंबाजीवांना बोलून आला. लोक गेले बोलवायला, तो पडला होता खाटेवर. लोक म्हणे महाराज चला तुम्हाला बोलतो का महाराजांनी. तो म्हणे मी नाही येणार. का नाही येणार? माझी तब्येत नाही बरोबर. होता चांगला पण यायची लाज वाटत होती. कसं काय जायचं? आपण दुपारी मारलं त्यांना, त्यांच्या इकडे आपण कसं जायचं म्हणून आलं. लोकांना महाराज त्यांची तब्येत ठीक नाही, येणार नाही. म्हटलं तसं नाही, तुम्ही 2 मिनिट विठ्ठल विठ्ठल म्हणा, मी स्वतः बोलू. महाराज त्याच्या घरी गेले. तो खाटेवर पडला होता आणि गेल्या हातपाय दाबतात आणि वरून म्हणतात मंबाजी बुवा
दुपारी तुम्ही मला मारलं ना, मला मारल्यामुळे तुमचे हात पाय दुखत असतील, लागलं अर्धा तास तुमची सेवा करतो, पण कीर्तनाला चला. मला एक सांगा, ज्याने दुपारी मारलं त्याचे हातपाय दाबतात आणि वरून म्हणतात कीर्तनाला चला, आणि इकडे काही संबंध नसताना सुद्धा म्हणतात देवीने दिले वरदान कॅन्सर. माझा तुम्हाला विचारायचं, मला नक्की कुठल्या युगाचा साधू थोर म्हणला? हे माझं मत मानलं, तुम्ही माझं मत खोडू शकतात, पण नामदेव महाराजांचा असा अभंग आहे की साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार कलियुगी. कदाचित महाराजांना असं म्हणायचं असेल की कुठलाही युग असला तरी साधू थोरच आहे, पण कदाचित असंही म्हणायचं असेल की साधू थोर जाणार फक्त कलियुगी. म्हणून मी एक तुम्हाला एवढं चरित्र का सांगितलं, अजून एक शब्द सांगतो, फार महत्वाचा आहे. तुकाराम महाराज भंडारा डोंगर असताना काही कुटील लोक होते विरोधी, तर त्यांनी काय केलंय की वेश्या पाठवली भंडारा डोंगर. एक अंत होता, ती वेश्या आली, तिने आपलं मत मांडलं, महाराज माझी अशी इच्छा आहे. महाराज हात जोडले, सांगितलं, एकच शब्द वापरला, जाई होतो माते नको करू सायास, न करी सायास. आणि पुढचा शब्द काय पाहिजे? आम्ही विष्णुदास तैसे. आम्हाला हे सांगायचंय. तर आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, तर हा तैसे नव्हे मला शब्द सांगायचा आहे म्हणतात. तर महाराज तैसे नव्हे म्हणजे नक्की कैसे नव्हे, म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं, म्हणजे तुम्ही कोणासारखे नाही, म्हणजे कोणातरी बोर्ड दाखवलेला आहे. कोणातरी आपण एखादा म्हणतो काय असं वागतो का, तो म्हणजे मी तसा आहे का, म्हणजे मी त्याच्यासारखा आहे का, म्हणजे कोणासारखा नाही, तू कुठेतरी बोर्ड दाखवलं. तर मला सांगतात आम्ही विष्णुदास तैसे नव्हे म्हणजे नक्की कैसे नव्हे, म्हणजे मला तुला कोणाकडे बोट दाखवायचं आहे. खरं सांगू का, माझ्याने खरंच बोट दाखवला. तैसे नव्हे या शब्दामागे माझ्याने बोट दाखवलं आहे, पण कोणाकडे सांगू का, ना तुमच्याकडे दाखवला, ना माझ्याकडे दाखवला, ना यांच्याकडे दाखवला. का दाखवला? कारण आपण त्यांच्या गरीब मध्येच बसत नाही म्हणून हे दाखवला. मग कोणाकडे? वरच्या लोकांकडे. पहिला बोट दाखवला आम्ही विश्वास तैसून आम्ही चंद्रासारखे नव्हे. जय हो. विषय पहा तरी संगती बा लागण्यास जोडते, संगती म्हणून सांगतोय. कारण कोण आलेली आहे? वेशी आलेली आहे, ते आपलं मत मांडते. आणि महाराज आम्ही तसे नाही. कसे नाहीत? आम्ही चंद्रासारखे नाहीत. कारण चंद्र सुद्धा आपल्या गुरुपत्नीशी रत्न झाला. हा बुध नावाचा जो मुलगा झाला ना, तो बृहस्पतींच्या पत्नीपासून त्याला झालेला आहे, गुरुपत्नीशी रत्न झाला. फार वाईट आहे. महाराज म्हणतात आम्ही तसे, आम्ही चंद्रासारखे नाहीत, आम्ही तैसे नव्हे. अजून पुढे आम्ही इंद्रासारखे नाहीत, आम्ही विश्वास तैसे नव्हे, आम्ही इंद्रासारखे नाहीत. का? इंद्राने सुद्धा अहिल्याचा उपभोग घेतला, आम्ही तसे नाही. अजून शेवटचं सांगू, इतकी मजल गाठली, इतका अधिकार तुकोबारांचा, इतकी उंची तुकोबारांची की आम्ही विष्णुदास तैसे नव्हे म्हणजे आम्ही ब्रह्मदेवासारखे नव्हे. का? ब्रह्मदेव सुद्धा आपल्या कन्येशी धरोज आहे. म्हणजे साधू संत जे बोलतात त्यांच्या बोलण्यामध्ये काही ना काही इतिहास दडलेला आहे. तसं ज्ञानाने जो पहिला शब्द वापरला, तरी पुत्रच नाही, म्हणजे मागचा इतिहास सांगायचा आहे. आणि तरी कीर्तनाचे नटनाचे, म्हणजे तरी म्हणजे याच्यामध्ये असं आहे, तुम्ही कीर्तनाचं एक असं माध्यम आहे की नाशिले व्यवसाय प्रायचित्त. म्हणजे कीर्तन जर केलं, भजन जर केलं, भजन म्हणजे आपण करतो ते नाही, कीर्तन म्हणजे मी करतो ते नाही, भजन म्हणजे तुम्ही करता, भजी मंडळ करता ते नाही, आणि कीर्तन म्हणजे मी करतो ते कीर्तन नाही. कीर्तन म्हणजे जे दगाजी महाराजांनी केलं ते कीर्तन, जे परमसंत प्रातस्मरणी माऊली गुरुजींनी केलं ते कीर्तन, जे आपण एरवी आपण स्वतः आपल्या मनाने करतो, मनामध्ये चिंतन करतो ते कीर्तन. मी जे करतो ते कीर्तन नाही, मी करतो ते व्याख्यान आहे. आणि व्याख्यान तुमच्यापैकी कुठल्या माणसाला जमू शकतं, ते महत्वाचं नाही. मग दगा महाराजांनी जे कीर्तन केलं ते नाम संकीर्तन. मी जे करतो हे व्याख्यान कीर्तन आहे. तुम्ही जे करतात ते महाराजांचे अभंग गातात, ते भजन नाही, ते कीर्तन नाही. मग खरं भजन आणि खरं कीर्तन असेल तर हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हे सर्वात पवित्र आणि सर्वात श्रेष्ठ. तुका म्हणे सोपे आहे पण तरी घेतले ना माणसं. मग मला सांगायचं, तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. काय? जे नामची नाही पापाचे ऐसे केले, पापच नाही म्हणजे प्रायचित्त सुद्धा उरत नाही. इतका अधिकार त्या कीर्तनामुळे त्या माणसाला प्राप्त होतो. पुढे ज्ञानवरांनी ओवी सांगितली, आणि या कीर्तनामुळे काय होतं, सर्व माणसं उद्धरले जातात, म्हणजे वैकुंठाला जातात.
आणि त्याच्यामुळे तोटा कोणाचा होतो तर यमपुरीचा तोटा होतो. यमदमा अवकळ आणली तीर्थे ठायावरून उठिली. म्हणजे यमदम हे जे साधन आहे याचं साधन कोण करायला तयार नाही आणि तीर्थ ठायावरून उठवली. तीर्थयात्रेला महत्व राहिलं नाही. कशामुळे फक्त कीर्तनाच्या माध्यमामुळे. म्हणून यम म्हणतो मी काय करावं, दम म्हणतो मी काय करावं. सर्व माणसं जर उद्धाराला निघून गेली तर आम्ही काय करावं. म्हणजे एवढी ताकद नामस्मरणाची असल्यामुळे साधू संतांनी जे केलं ते फक्त एवढं साधन केलं, दुसरं कोणतं साधन केलं नाही. म्हणजे या जगातलं सर्वात सोपं साधन, सर्वात चांगलं साधन तुका म्हणे सोपे आहे सर्वगुणी. म्हणजे ज्ञानापेक्षा, ध्यानापेक्षा, योगापेक्षा, जपापेक्षा आणि तपापेक्षा, सर्वापेक्षा. आमचे गुरुजी सांगतात, जे रामदेव बाबाजी टीव्हीवर ते योग दाखवतात बा, उठाठेव आहे ना, पोटाचा व्यायाम करायचा तो योगच आहे. पण आमचे गुरुजी सांगायचे वारकऱ्याला तो योग करायची गरज नाही. वारकऱ्याला श्वास घ्यायची पुन्हा पुन्हा सोडायची गरज नाही, नाक दाबायची गरज नाही. मग वारकऱ्याने जर पहाटे काकडा केला तर वारकऱ्याचा तोच खरा योग आहे. वारकऱ्याने संध्याकाळी हरिपाठ केला, हरिपाठात उड्या मारल्या तर वारकऱ्यासाठी तोच खरा योग आहे. वारकऱ्याला योग साधना करायची गरज नाही. हरिपाठ मध्ये उड्या मारणे आणि पहाटे काकडा करणे हा वारकऱ्याचा योग अभ्यास आहे. म्हणून वारकऱ्याला ते करायची गरज नाही. पण सर्वात सोपं मी काय सांगितलं, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. पण थोडी अडचण आहे. काय अडचण आहे तर शहाणात्व धनी घेतोय. पण मात्र जी माणसं स्वीकारतात ती माणसं कशी आहेत, शहाणे आहेत. शहाणा शब्दाचा अर्थ तो चांगला. एकच वाक्य सांगू, जो परिणामाचा विचार करतो त्याला शहाणा म्हणतात. मी जे करतोय याचा विचार करतो तो शहाणा नाही. मग आपण जे करतोय याचा परिणाम काय घडेल याचा जो विचार करतो तो शहाणा आहे. मग तो कुठल्याही क्षेत्रात असू द्या, व्यवहारात असू द्या, परमार्थात असू द्या, आपण जे करतो याचा परिणाम काय घडेल याचा जो विचार करतो शास्त्रकार त्याला शहाणा म्हणतात. तसं महाराज सांगतात सर्वापेक्षा सोपं आहे, सर्वापेक्षा चांगलं आहे. पण याचा जो विचार करतो हे केल्याने काय परिणाम होईल याचा विचार करतो तो शहाणा आहे. शहाणा तो धनी घेतो. म्हणून महाराज सांगतात तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. म्हणजे देवाला हे सांगायचंय असं कीर्तन जो सतत, कधी कधी नाही बरं का, सतत, सततम कीर्तयंतो माम, माम सततम कीर्तयंतो, जो सतत माझं भजन करतो, जो सतत मला नमस्कार करतो, जो माझा भक्त आहे, जो नित्ययुक्ता उपासते, जो सतत माझी उपासना करतो, नित्य माझा भक्त आहे, तो माझा आवडता भक्त आहे. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढवतः नमशंतश्च माम भक्त नित्ययुक्ता उपासते. या श्लोकावर त्याला अनेक ओव्या सांगितलेल्या आहेत. पण आपला तो वेळ नाही म्हणून ज्ञानोबाने एकच शब्द सांगितला, तो सुरुवातीला सांगितला कीर्तन या शब्दावर. तरी कीर्तनाचे नटनाचे. कीर्तन जर केलं तर काय होतं, नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे. पुढे जे नामची नाही पापाचे ऐसे केले. म्हणजे आपल्या जीवनातलं जे पाप आहे ते पापाचं नाव सुद्धा उरत नाही. एवढं महत्व कीर्तनाचं आहे. म्हणून दिंडीमध्ये जात असताना काय करत जायचं, गात जागा, गात जागा प्रेम मागा. नाही तर मग फक्त असंच घडतं, खात जागा. बरोबर. आणि तुम्ही एक दिवस थांबले की पुढे लगेच अजून एक नाश्ता. डॉक्टरांकडे ना, आपले डॉक्टर साहेब आहेत ना, त्यांच्याकडे परत तुम्हाला परत नाश्ता आहे. विशेष आहे बरं काय, विशेष आहे. आणि हे जर तुम्ही पाहिलं एवढी तयारी कोणी करत नाही. आणि मी तर त्यांना म्हणत होतो की तुम्ही एवढ्यासाठी एवढं करतात ना, मग 1-1.5 तास आपण कीर्तनच करू. पण आपलं हे व्यासपीठ मांडलं गेलं होतं, व्यासपीठ मांडलं गेलं म्हणून आपण एखाद्या वेळेस पुढच्या वर्षी 1 तास होईना किंवा 1.5 तास का होईना, 1 तास का होईना, पण आपण पुढच्या वर्षी कीर्तन करावं. कारण आपल्याकडे निंबूडचं भजनी मंडळ आलेलं असतं, तिथून तुम्हाला ते सोडायला इथपर्यंत येतात. आणि गावातलं भजनी मंडळ आपलं तत्पर आहे, तयारच आहे. आपल्याकडे सर्व आहेत, वाजवणारे, गाणारे, साहित्यच आपलं सर्व घरचं आहे. आणि एवढी जर जय्यत तयारी असेल तर आपण कीर्तन. पण यांचं मला विनंती आहे तुम्हाला की तुम्ही समजा दुपारी अशी दिंडी तुम्हाला महाराष्ट्रात कुठे सापडणार. तुम्ही आळंदीहून येऊ द्या लागेल. तुम्ही आळंदीहून येणारे वारकरी पहा, माऊलीच्या सोहळ्याचे वारकरी पहा, जो आळंदी पंढरपूर दिंडी सोहळा आहे त्याच्यामध्ये पहा, दिंडीमध्ये सर्व धोतर कुठल्या सोहळ्यामध्ये नाही, ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये सुद्धा नाही.
पण हा एक दिंडी असा एक दिंडी सोहळा आहे, इतका नेम आहे की ट्रकचा ड्रायव्हर जरी असला तरी त्याला धोतर नेसून ट्रक चालवावी लागते. असा दिंडी सोहळा भारतामध्ये काय म्हणायपेक्षा जगाच्या पाठीवर फक्त माऊलींनी चालवलेला. या दिंडीमध्ये फक्त धोतर वारकरी इतर चालणार नाही. मग असा दिंडी सोहळा आहे म्हणून निमगुड वाचना पुन्हा परत एकदा मस्त आहे. जे आपले स्थानिक जे अधिकारी लोक आहेत या सर्वांच्या माध्यमातून महिला माता यांच्या माध्यमातून हा सेवा करण्याचा घडून आला. झालेली सेवा अखिल ब्रह्मांड नाही भगवान श्री परमात्मा भगवान श्री रामराय. आणि सर्वात महत्वाचा शब्द आहे आपल्याकडे अशोक भाऊ आलेले आहेत. समोर होते तरी मला लक्षात आलं नाही. अशोक भाऊ तुम्हाला सर्वांच्या माध्यमातून आभार मीच व्यक्त करून देतो. आणि आपले जे कॅमेरामॅन आहेत, आपले जे भजनी मंडळ आहे, बरेचसे लोक आलेले आहेत, शेणी मांडवून आलेले आहेत, आपल्या गावातील बरेचसे अधिकारी लोक आहेत, काही भजनी मंडळ आहे, ते तरुण मित्र मंडळ आहे, या सर्वांना माझ्या स्वतः भादोडा तर माझ्यासाठी नवीन नाही. मला तर असं वाटतं भादोडा हे माझंच गाव आहे. कारण मी भादोडे काय येतो 8-8 दिवसांना येतो. भादोडे तुमचं गाव नाही, भादोडे माझंच गाव आहे असं समजून मी तुमच्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला येतो. झालेली सेवा अखिल ब्रह्मांड नाही भगवान श्री परमात्मा भगवान श्री ज्ञानवराय परमसंत दादाजी महाराज प्रातस्मरणे माऊली गुरुजी जायखेडकर माऊलींच्या चरणी विश्वास समर्पित करतो. असं इथंच पोटवलं. विठ्ठल 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 पुंडलिकावरती हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय.